नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। अजितदादा गटाचे नेते वैभव पाटील यांची नुकतीच जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे आणि आटपाडीतील कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी आटपाडीमध्ये आलेले आहेत। आता आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। प्रथमतः मानदेश प्राईम मध्ये तुमचं स्वागत आहे। जी निवड आहे कशी जबाबदारी पेलणार आहे की पूर्ण संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावरती? खरं तर पहिल्यांदा मी अजितदादांचं धन्यवाद मानतो की त्यांनी फार मोठी जबाबदारी सांगली जिल्ह्याचे अध्यक्षपद मला दिलं आणि अजितदादांच्यावर काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील, शाहू फुले आंबेडकरांचे विचार असतील, हे विचारधारा धरूनच आपल्याला भविष्य काळामध्ये या जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या विचाराची लोकांची संख्या वाढवणं, संघटना वाढवणं, संघटना बळकट करणं, सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्याला तडीस घालवण्यासंदर्भात आम्ही पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहोत। सुरुवातीला आता आम्ही सगळे नौके आहोत। माझ्यासाठी सुद्धा ही जबाबदारी फार मोठी आहे आणि खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या मर्यादित आम्ही आतापर्यंत काम करत होतो, पण दादांनी ही दिलेली पूर्ण सांगली जिल्ह्याची जबाबदारी नजीकच्या काळामध्ये माझ्यासारख्या अनेक होतकरू जे युवक आहेत की ज्यांना राजकारणामध्ये पुढे यायची इच्छा आहे, त्यांना काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे, त्याच पद्धतीने जुने जाणते जे ज्येष्ठ मंडळी आहेत ती थोडं वेट अँड वॉच मध्ये होती, कारण हे सुरुवात किंवा ह्याचं काय शेवट होणार किंवा कितीपर्यंत हे सगळ्या गोष्टी पुढे जाणार याची थोडी शासनता मनात असल्यामुळे काही लोक थांबले होते। पण मला आता खात्री आहे की आता ह्या निवडीनंतर अनेक जण माझ्या संपर्कात आहेत आणि तुम्हाला काही दिवसातून लक्षात येईल की ही संघटना भविष्य काळामध्ये वाढेल, मोठी होईल आणि फोपावेल याची मला 100% खात्री आहे। जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानंतर जिल्हाभर काम करत असताना आटपाडी खानापूरकडे थोडंसं दुर्लक्ष होणार आहे का किंवा याच्यापेक्षा आणखी ताकदीनं काम करता येणार आहे? सुरुवातीला असं असतं की आपलं ज्याचा जेवढा आवाक असतो त्या पद्धतीने त्याला पद आणि त्याला ताकद मिळत असते। सुरुवातीला हे पद घेत असतानाच मी दादांशी या मतदारसंघासंदर्भात, या मतदारसंघातल्या माझ्यावरती असणाऱ्या जबाबदारी संदर्भात चर्चा केली। दादाने मला शब्द दिलेला आहे की तू काम करत राहा, तुला कुठल्या स्तरावरती किंवा काय पद्धतीनं तुला ताकद द्यायची हे मी ठरवलेलं आहे, त्या पद्धतीने मी भविष्यात तुला मदत करत राहतो। पण जिल्ह्यामध्ये आज गरजेचं आहे की आपल्या पक्षाची संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही हे पद घ्या आणि काम करा असं त्यांनी शब्द दिलाय। तर मला खात्री आहे हे करत आपल्या मतदारसंघातलं सगळं काम बघत जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्ष बळकटीसाठी मी सक्षमपणे काम करू शकेन। अजितदादा गटाचा 2024ला जो चेहरा आहे तो तुमच्याकडे पाहिलं जाते का? तो चेहरा नक्कीच मी तुम्हाला मागे पण सांगितलं की या विधानसभेच्या येत्या निवडणुकीमध्ये मी अजितदादा गटाच्या वतीनं ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये नेतृत्व करायला इच्छुक आहे। मी विधानसभेसाठी म्हणून अजितदादांना विनंती केलेली आहे की आपल्याला हा मतदारसंघ घ्यावा आणि ह्या मतदारसंघामध्ये मला इथं काम करायची संधी जर आपण दिली तर मी ह्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू असं मी अजितदादांना आधी बोललेलं आहे आणि मला खात्री आहे की नक्की मला तशी संधी दादा देतील आणि ती संधीच्या बरोबरीनं आज पक्षाला जी गरज आहे की मला आज पक्षाची बळकटी करणं आणि पक्ष संघटना वाढवणं हे मला महत्वाचं आहे, तर नक्की मी त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहे। आज विटेकरांची नाळ नेहमीच आटपाडीकरांशी जुळलेली असते, तर हे समीकरण म्हणजे जास्त फोकस कुठे असणार आहे तुमचा? असं फोकस नाही, पूर्ण मतदारसंघावरती लक्ष देऊन आपण काम करतोय। आता झालंय असं की एकनाथ शिंदे गट, भाजप आणि अजितदादा गट असं आपण तिघं एकत्रितपणे आज राज्याची सरकारमध्ये आपण एकत्रित आहोत। आता प्रत्येकाची इच्छा आकांक्षा असते की नाही का मला संधी मिळाली पाहिजे, तिथं मी नेतृत्व करता आलं पाहिजे, प्रत्येकाला वाटत असते। आता असं माझ्या माहितीप्रमाणे असं होईल की आता ज्याला म्हणजे सर्वे घेतील आणि काय सगळ्या गोष्टी घडतील त्याच्यामध्ये ज्याचं नाव प्रथम क्रमांकाला असेल, ज्याला लोकप्रियता असेल आणि ज्याचं कामाचा आवाका चांगला असेल त्या पद्धतीने त्यांना संधी मिळत जाईल। फोकस असं म्हणण्यापेक्षा विटा आणि आटपाडी आम्ही वेगळं कधीच मानलं नाही। माझ्या मते 2004ला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सदाशिव भाऊंना आमदार करत असताना आटपाडीकरांनीच फार मोठी भूमिका घेतली होती आणि मी गेल्या 4-6 महिन्यामध्ये वर्षभरात बघतोय की आटपाडीकरांनी आता पुन्हा एकदा भूमिका नक्की आपल्या पाठीशी राहण्याची घेतल्याची परिस्थिती मला जाणवते। आज ज्यावेळी मी इकडे आलो, आज मी सगळ्या कार्यकर्त्यांना भेटतोय, त्यांच्यात प्रचंड उत्साह आहे। दादा तुम्ही काम करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, ही भूमिका आज आटपाडीतले कार्यकर्ते मांडतायत आणि हे माझ्या दृष्टिकोनातून सकारात्मक आहे। बाकी राजकीय जे काय समीकरणं मांडायची ते त्यावेळी नक्कीच चांगले निर्णय होतील। शेवटी एक आहे की आपल्याला लढायचं आहे आणि ह्यावेळी आमदारकी आपल्याला खेचून आणायची, ही भूमिका आमची पक्की आहे। तर नुकताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले वैभव पाटील यांच्याशी संवाद साधलेला आहे। 2024 ची निवडणूक तर त्यांनी डोळ्यासमोर ठेवून काम करण्यास सुरुवातही केलेली आहे
आणि अगोदरपासूनच ते या आटपाडी खानापूर मतदारसंघामध्ये नेहमीच ते सक्रिय आपल्याला पाहायला मिळाले. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.